आपल्या सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आज पहिल्यांदाच आलेत असे कोण कोण आहेत? हां, त्यातले टी व्हीवर सत्संग पाहणारे कोण आहेत? दादा, भगवान म्हणजे कोणती व्यक्ती नाही आहे, ते स्वतःच म्हणायचे की मी जे दिसतंय ते एम पटेल आहेत. दादा, भगवान म्हणजे आज जो आत्मा प्रकट झाला आहे तो दादा भगवान आहे. आणि त्या भगवानांना आपण जाणतो आहोत, ओळखलं आहे, अनुभव घेतला आहे. मी ज्ञानी पुरुष आहे, स्वतःला ज्ञानी पुरुष म्हणवून घेतलं. आणि बाहेर त्या फिजिकल बॉडीला एम पटेल नाव दिलं गेलं आहे ओळखता येण्यासाठी. आणि भगवान तर अंतरंगातला आत्मा, तोच भगवान आहे, तोच परमात्मा प्रत्येक जीवमात्राच्या अंतरंगात वसला आहे. सर्वांच्या अंतरंगात आत्मा तर आहेच आहे, पण प्रकट झाला नाही, अनावरण आहे, त्याचं झालेलं नाही. त्यांच्या अंतरंगात 1958 त्यांना हे ज्ञान झालं होतं. आणि त्यांचा हा शोध होताच की हे जग कोणी बनवलं, दुनिया कोण चालवती आहे, भगवान कोण आहे, भगवान कुठे आहेत, हे जग कोणी बनवलं आहे, कर्मांचं विज्ञान काय आहे, कर्मांचं बंधन कसं असतं, कर्मांपासून सुटका कशी मिळवायची. आणि 1958 ज्ञान झालं. नंतर आपल्या साध्या भाषेमध्ये आपल्या आयुष्यात नवरा बायको, आई वडील, मुलं, सासू सासरे, नोकरीधंदा करणाऱ्यांना हे ज्ञान ते देऊ शकल्याचं साधं सोपं सिंपल विज्ञान त्यांनी खुलं केलं आहे. आध्यात्मिक विज्ञान, आत्मसाक्षात्काराचं आध्यात्मिक विज्ञान. संसारात राहूनसुद्धा कर्मबंधन होऊ नये आणि जे कर्म बांधून आणलं आहे ते समता भावनेने पूर्ण करू शकण्याची वैज्ञानिक समज आपल्याला प्राप्त करून दिली. दादाजी साध्या भाषेत सांगायचे की दुसऱ्यांचे दोष पाहण्यामुळेच कर्मबंधनं होतात. स्वतःचे दोष पाहिल्यामुळे कर्मातून सुटका व्हायला लागते. ह्याने हे बिघडवलं, हा असा माणूस आहे, हा खोटारडा आहे, हा असंच करतो, चुकीचा वागतो. जेव्हा सगळे दुसऱ्यांचे दोष पाहतो तेव्हा तेच कर्मबंधनाचं कारण. बघा, आपल्यालाच का वाईट दिसतंय आणि इतरांनी पाहिलं तर ते म्हणतात बरोबर आहे, पण आपल्याला म्हणजे आपलंच काहीतरी चुकतंय. म्हणून आपल्या चुका बघण्याची गरज आहे. स्वतःचे दोष पाहिलेत तरच दोषांमधून सुटका व्हायला लागेल. ते दोष आहेत क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष. आपल्याला हवा तसा मान कोणी दिला तर पॉझिटिव्ह दिसतं आणि अपमान केला तर निगेटिव्ह. मग म्हणजे दोष दिसण्याचं मुख्य कारण आपला मान आहे, मानाची ग्रंथी. आपला लोभ आहे, आपलं काही नुकसान केलं तर निगेटिव्ह 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 दोषी दिसत राहील. आणि आपला फायदा केला तर तो आवडतो माणूस. म्हणजे असे दोष काढत राहण्याचं कारण आपले कशा आहेत? राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ. कधी कोणाचे दोष दिसायला लागले, कोणाचं निगेटिव्ह दिसलं तर चेक करायला हवं की आपल्यातच काहीतरी दोष आहे. आणि शेवटी दादाजी सांगायचे की मला तर साऱ्या दुनियेत कोणीच दोषी दिसत नाही. का? कारण आमच्याकडे निर्दोष दृष्टी आहे, आत्मदृष्टी. आत्मा कोणी गुन्हा करत नाही आणि मनवचन कायची क्रिया आहे, डिस्चार्ज कर्म आहे, तो गुन्हेगार कधीही नसतो. आणि आत्मदृष्टी मिळवल्यावरतीच साऱ्या जगाला निर्दोष पाहू शकतो. आणि तीच दृष्टी आपल्याला पण प्राप्त होऊ शकते, त्यामुळे आपल्यालाही निर्दोष दिसू शकेल. तर ह्यांच्या या तमाम कर्मबंधनातून मुक्ती मिळेल अशा ज्ञानाच्या चाव्या आहेत. बघा, कोणतंही एखादं जरी सूत्र, एखादं तरी वाक्य पकडायचं, म्हणजे कोणाचेही दोष पाहायचे नाहीत. माझ्या दोषांमुळेच मला बंधन आहे, दुसऱ्यांऐवजी माझे दोष पाहिले तर माझी मुक्ती होईल, इतरांचे दोष पाहिल्याने माझ्यावर बंधन होईल. म्हणजे अशी 1-2 वाक्य धरून चालायचं आपण. 1 महिना 2 महिने प्रॅक्टिस करत राहा.
त्यामुळे तुम्हाला आतल्यात खूप शांतता लाभेल आणि कर्मांचा बोजा कमी वाटेल, हलकेपणा वाटायला लागेल. बाकी समोरचा सुधारेल आणि आपल्याला शांती लाभेल असं होत नाही, असं होणारही नाही. आपलाच दृष्टिकोन बदलला एखाद्या व्यक्तीबाबतचा, कोणत्याही परिस्थितीबाबत, तर आपल्याला कोणी दोषी दिसणारही नाही. मग कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती दुःखदायी वाटणारच नाही. म्हणजे आपण दुसऱ्यांचे दोष का बघतो ते आपण समजून घ्यायला हवं. म्हणजे सासू सुनेचे दोष बघते, सून सासूचे दोष बघते, पार्टनरमध्येही आपण एकमेकांचे दोष बघतोच, नवरा बायकोमध्येही एकमेकांचे दोष पाहतोच, जावासुद्धा दोष बघत राहतात. असं हे कशाला? ज्यांना शांती हवी आहे, ज्यांना दुःखांपासून सुटका हवी आहे, ज्यांना कर्मबंधनातूनच मुक्ती हवी आहे, त्यांनी हा निश्चय करायला हवा की कोणत्याही बाबतीत दोष नाही बघणार. आपण रस्त्यावरून चालत चालत येतोय आणि पायाला ठेच लागली, आपण खाली पडलो, जखम झाली, कोणाचा दोष काढणार? आणि एखाद्या माणसाचा जो क्रिकेट खेळतोय आणि बॉल आपल्याला डोक्याला लागला, चष्मा खाली पडला, खाली पडून मग फुटला, मग कोणाचा दोष काढाल? इथे जिवंत माणूस दिसतोय ज्याने हे केलं आहे आणि ते ठेच लागल्यावर कोणाचीही चूक नाही काढू शकत. म्हणजे दोन्ही दादाजी तर एका शब्दात सांगतात, भोगतो आहे त्याची चूक. ज्याला मार लागला, ज्याला दुःख होत आहे, ज्याला भोगवटा आला, त्याची चूक. मार देणाऱ्याची चूक नाही आहे. मार देणारा तोच खेळणारा एका सेकंदाने बॉल पडून गेला असता, एका सेकंदात मागूनही जाऊ शकला असता, का आपल्याला डोक्यावर लागला? म्हणजे हे काही संयोगांच्या आधारे आपण अभ्यासलं तर कळतं की माझा हिशोब आहे, तेवढेच मला लागलं आहे. आणखी 3 माणसं बरोबर होती, तिघांपैकी कोणालाही लागलं नाही आणि मलाच का लागलं? इतर तिघांना नाही लागला बॉल. म्हणजे असं एक एक जागी चेक करत 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 कळतं की माझीच चूक असली पाहिजे, म्हणूनच मला हे दुःख आलं आहे. दादाजी स्वतःविषयी पण सांगायचे की कधी पार्टनरबरोबर 45 वर्षांपासून पार्टनरशिप होती बिझनेसमध्ये, कधी मतभेद, कटकट, भांडणं कधीच झाली नाहीत, होऊच दिली नाहीत कधी. सुरुवातीच्या दिवसात त्यांचे व्यवहार काही यांना कधी आवडायचे नाही, तेव्हा भोगवटा आला होता दादाजींना, सफरिंग आलं होतं. हा माणूस असा का करतो, माझा पार्टनर? थोड्या दिवसांनी पायाला वेदना झाल्या तेव्हा त्यांनी स्वतःच विचार केला की अरे दुःख त्याच्यामुळेच होत आहे असं वाटतंय, पण खरं हे दुःख कोणी दिलं मला? खरं तर माझंच शरीर मला दुःख देत आहे, मग मी कोणाची चूक काढू? म्हणजे मग पार्टनरने जे काय केलं, मला भोगवटा आला, मला दुःख झालं, त्यात पार्टनरचा दोष नाही आहे, माझाच आहे तो सगळा. असा प्रत्येक वेळी निष्कर्ष काढत राहायचे की कोणाची चूक असणार आहे. मग हळूहळू सिद्धांत त्यांच्या हाती आला की भोगतो आहे त्याची चूक, झाला तो न्याय. दोष या संसारात कोणाचाही नाही आहे, आपला स्वतःचाच दोष आहे. आणि शेवटी दादाजींनी काय सांगितलं तर ब्लंडर्स अँड मिस्टेक्स. या संसारात आपल्याला बंधनं काय आहेत? कोणतीही व्यक्ती बांधत नाही, कोणतेही संयोग बांधत नाहीत. आपल्याच ब्लंडर्समुळे आपण बांधले आहोत, आपल्याच मिस्टेक्समुळे आपण बंधनात आहोत. आपलेच ब्लंडर्स, आपल्याच मिस्टेक्स आपल्या संपवल्या तर कोणीही व्यक्ती, कोणतेही संयोग आपल्याला संसारात बांधू नाही शकत. आता ब्लंडर्स कोणती आहेत की मी स्वतः कोण आहे हे न जाणणं, हीच सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. मी स्वतः कोण आहे, जे नाव दिलं गेलं शरीराला त्यालाच मी आहे असं मानतात, आणि स्वतःत आत्मा आहे याची समजच त्यांना नाही आहे. आणि करता कोण आहे त्याची समज नसल्यामुळेच एवढं काय चांगलं केलं तर मी केलं असा अहंकार करणार, बिघडलं की दुसऱ्यांवर आरोप करणार. तीच सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. ही मिस्टेकच आता तोडायची आहे. चुका नष्ट करायच्या आहेत की व्यक्तींना दोषी नाही ठरवायचं. अशी सच्ची समज मिळाली तर दृष्टी कोण बदलला तर निर्दोष दृष्टी प्राप्त केली तर जग निर्दोष दिसेल आणि त्यामुळे कर्मबंधनातून मुक्तीही मिळेल. थोडे काही प्रश्न आता घेत जाऊया.
आणि त्यातून विज्ञानाच्या गोष्टी समजून घेऊया. आणि हा काही नवा धर्म नाही, हा काही नवा संप्रदायही नाही, नवा पक्ष नाही, मतमतांतर नाहीत. इथे तर आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक संकटाच्या वेळी काय उपाययोजना करायच्या. कोणत्याही परिस्थितीत चुकांमुळेच परिस्थिती अडचणीची ठरत असते. आपल्या त्या परिस्थितीत दोष वाटतो आपल्याला. आपली चूक, आपले चुकीचे समज हेच आपल्या प्रॉब्लेम्सला कारणीभूत ठरतात. बाहेरच्या कोणाचाच दोष नाही. आपली चुकीची समज जर दूर झाली, तीच परिस्थिती त्याच व्यक्तींबाबत आपली दृष्टी निर्दोष राहील आणि दुःखांपासून मुक्तीही मिळेल. चला थोडे काही प्रश्न घेऊया आता. सागर वर्मा. बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा प्रश्न असा होता की म्हणजे बिझनेससाठी प्रयत्न करायला हवा का नको करायला, का नाही. सुयोग जुळण्याची वाट बघायला नाही, हवी? संयोगही बघायचे आणि प्रयत्नही करायचे. हां. पण प्रयत्न म्हणजे काय, सकाळपासून रात्रीपर्यंत कसं करू, लवकर करू, काय करू, कसं करू, तसं नाही, सहज भावाने. बघा, उद्या सकाळी आंघोळीसाठी पाणी मिळेल त्यासाठी किती मेहनत घेता तुम्ही, काय काय प्रयत्न करतात. खूप विचार करता, बापरे उद्या मिळेल का नाही मिळणार, काय करायला हवं, बादली भरून ठेवू का, ड्रम भरून पाणी घरात ते नीट ठेवू का, टाकी भरू का, टाकीत पाणी असायला हवं, उद्या नाही मिळालं तर काय होईल, किती विचार करता. खूप विचार करता ना. खूप विचार करतो. खूप विचार करता. अरे पाण्याबद्दल काही विचारच नाही केला. संध्याकाळी जेवायला मिळेल का त्याचा विचार नाही विचार. मिळतं की नाही. म्हणजे तेवढाच विचार करायचा. आणि घरी आल्यावर हात धुणार, डायनिंग टेबलवर बसणार, एकानंतर एक जो पदार्थ येईल तो खाणार. बरोबर. म्हणजे त्यावेळी जेवढा प्रयत्न करतो तेवढाच धंद्यासाठी करायला हवा. मग बाहेर बेडवरती बसून बेडरूम मध्ये बसल्या बसल्या जेवण का नाही गेलं, वाट बघतोय, आलं तर खाईन नाही तर मरू दे, असं करता का कधी. नाही. किचन मध्ये जाऊन बघून खाता की किचन मध्ये जाऊन बसून मग तेवढाच प्रयत्न करायचा. मग हे बघा किती विचार करतात धंद्यासाठी. नोकरी नाही मिळत, माझ्यासाठी विधी करा, मी पास व्हावं, किती 3 वर्षांपासून प्रयत्न करतोय मी, गव्हर्नमेंट जॉब नाही मिळत, माझ्या परीक्षेत मी पास व्हावं, मला गव्हर्नमेंटचा जॉब मिळावा, मला आशीर्वाद द्या ना. आणि हा आशीर्वाद दिल्यावर सगळं पूर्ण झालं तर नाही. आता नोकरीत वरची पोस्ट नाही मिळत आहे, 3 वर्ष झाली, मग वरची पोस्ट मिळावी असा आशीर्वाद द्या. बरोबर. बॉस खूप त्रास देतोय, बॉसची बदली व्हावी, मला शांती मिळावी असा आशीर्वाद द्या. आपल्या दुःखांना अंतच नाही. बरोबर आहे. म्हणजे एक हिशोब आपला घेऊन आलो आहोत, म्हणून सहज प्रयत्न करायचा आहे. सहज म्हणजे कोणती गोष्ट आहे की ट्राय करा सरळ सहजपणे. पण सारा दिवस विचार करत राहाल नोकरीसाठी, धंद्यासाठी, तर तो वेळ मग वाया जाईल. हिशोब आहे तेवढं तर मिळणारच आहे, पण त्याविषयी जर जास्त विचार कराल तर ते मग पुढच्या जन्मासाठी कर्मबंधनाचं कारण बनू शकतं. मग अशा वेळी रुटीन काय असायला हवं आपलं? डेली रुटीन म्हणजे ज्ञान घेतल्यानंतर डेली रुटीन काय असायला डेली रुटीन तर जे नोकरी धंदा करतात तिकडे 6-8 तास जायचं आणि मग फर्स्ट क्लास नोकरी करायची सिन्सिअरली. आणि एक्झॅक्टली करायचं काय तर स्वतःमध्ये शुद्धात्म्यात राहून फाईल 1ला सांगायचं, जा चांगल्या प्रकारे नोकरी कर, सिन्सिअरली काम पूर्ण कर, त्याचा फायदा होईल, मला काम पडतं आहे, बॉस असाच आहे. कोणाच्याही काही चुका काढू नका. जे मिळत आहे आपल्याला हिशोबाने मिळत आहे, समभावाने निकाल करा. म्हणून पुढे जाताना शुद्धात्मा बघत जा. जॉबमध्ये जे काम आहे ते पूर्ण करा, फाईलचा समभावाने निकाल करा. घरी येताना शुद्धात्मा बघत या. तो हिशोब म्हणजे नोकरी चालू आहे ना तुमची. बिझनेस करतो मी, बिझनेस करता, चला चांगली गोष्ट आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री जय सच्चिदानंद. ह्या आप्तवाणीमध्ये मी वाचलं होतं चैतन्य जीवांच्या अवस्था, ते समजत नाही. चैतन्य जीवांच्या अवस्था आहेत, कशा झाल्या अवस्था. हे बघा, आपण मानलं मी दीपा आहे, मग जीवदशा सुरू झाली आणि तुम्हाला समजेल दीपा तर शरीराचं स्वरूप आहे, मी तर शुद्धात्मा आहे, जीवातून शिवहून आपण. आणि एक आहे समता आणि समभावता. समभाव काय की जेव्हा आपल्याला शुद्धात्म्याची प्रचिती येते की मी शुद्धात्मा आहे, तोपर्यंत तेव्हापासून समभावाने फाईलचा निकाल करणं सुरू होतं. जेव्हा प्रतीती म्हणून जागृती वाढते, फाईलचा समभावाने निकाल करत समभाव राखावा लागतो. कोणी वाईट काही बोललं तर द्वेष नाही वाटता कामा, कोणी चांगलं बोललं तर भुलून जायचं नाही, समभाव राखून व्यवहार पूर्ण करायचा. आणि हळूहळू अशी जागृती ठेवायची. म्हणजे तप केला की अहंकार, मान, क्रोध, लोभ, मोहग्रंथी
डिझॉल्व्ह होतील. त्यामुळे अनुभवाचे अंश वाढतील. जेवढी अनुभवाची कक्षा वाढेल तेवढं कोणत्याही परिस्थितीत आधी अपमान केल्यावर मग समभाव राखावा लागत होता. आता अनुभव वाढल्याने समभाव राखावा लागत नाही, समताभाव असेलच. शिवाय आशीर्वाद देऊन आनंदच होईल. चला मला कर्मातून मुक्त केलं. तो निर्दोषच दिसेल. आपल्या अहंकाराची, मानाची, गुन्ह्याची शिक्षा होते, जमा करा. निर्दोष दिसेल, समता राहील. अशी होईल अनुभवदशा. अनुभवात समता राखावी लागणार नाही, आपोआप होईल. कारण हा अनुभव त्याला येईल. आत्मा त्यापासून वेगळा आहे. हा पुतळा आहे, हा पुतळा या पुतळ्यासोबत भांडण होत आहे. तोही आत्मा आहे, मीही आत्मा आहे. मग प्रेमद्वेष नाही वाटणार. समता राहील. प्रतिदीच्या स्टेजमध्ये समभाव राखावा लागतो. संभाव. धन्यवाद. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. भगवान एक आहे, मग धर्म एवढे का? 84 लाख योनीमधून जन्म झाल्यावर मानव जन्म मिळतो का नाही? देवी देवता सुद्धा अगणित आहेत. त्यांची पूजा अति आवश्यक आहे का नाही? भगवान एक आहे. अनेक स्वभाव असलेले आहेत. सगळ्यांच्या अंतरंगात वेगवेगळे भगवान बसलेत. म्हणजे अनंत आत्मा आहेत या संसारात. प्रत्येक आत्मा भगवान पद प्राप्त करू शकेल एवढी क्षमता आहे त्याच्यात. पण तो प्रकट झाला नाही, या आवरणात आहे. त्या आवरणामुळे बघा, आता 1000 वोल्टचा बल्ब आहे, वर मडक्याने तो झाकला आणि एक होल पाडलं त्याला, तर केवढा प्रकाश पडेल? अंशतः प्रकाश बाहेर येईल. आतमध्ये सर्वांशी आहे. एखाद्याला 2 होल पाडले तर दोन्हीतून अंशतः लाईट बाहेर येईल. बाकी आवरणात तर आहेच. तसं जीवमात्राच्या अंतरंगातही आत्मा तर पूर्ण दशेत आहे, पण आवरणाने झाकून गेलं आहे. म्हणजे जेव्हा आवरणं गळतील, 1 इंद्रिय प्रकट होईल जीवाचा, 2 इंद्रिय जीव, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, पंचेंद्रिय, नंतर जेवढी आवरणं तुटतील तेवढं मन, बुद्धी, चित्त, अहंकार डेव्हलप व्हायला लागेल. म्हणजे ही आवरणं तुटत तुटत हळूहळू आधी अज्ञानतेमुळे अज्ञानता आहे, तोवरती मग प्रकट होत राहते. पण जेव्हा आत्मज्ञान होईल त्यानंतर मात्र नवीन आवरण येणार नाही. जुनी आवरणं गळत गळत जातील. म्हणजे छिद्र जेवढी पडत पडत जातील त्या मडक्याला, बघा, एकदा सगळं मडकं फुटलं की केवल ज्ञान. आवरणं तर आहेतच, ती आवरणं दूर व्हायची गरज आहे. आणि भगवान आतमध्ये एक स्वभावदर्शक आहेत. आता समजा 360 डिग्री असतील, तेव्हा कधी कोणाची 5 डिग्रीवर डेव्हलपमेंट होते, कोणाची 10 डिग्रीवर होते, कोणाची 25 डिग्री. तिथून तो सेंटरवर पाहतो. आणि अशा दृष्टिकोनातून बघितल्यामुळे मग वेगवेगळ्या धर्म डेव्हलप होतात. मनुष्यात 14 लाख लेयर्स आहेत. 14 लाख म्हणजे एक लेअरमध्ये 200, 5000, 2000, 5000, 10,000 एकसारख्या विचारांचे लोक आहेत. त्यांना एक लेवलचे म्हणतात. प्रत्येक जीवाणू, प्रत्येक मानवात, प्रत्येक मानवात वेगवेगळे ग्रुप. बघा, आपला एवढा मोठा भोपाळ आहे, पण आलेत किती? तर बाबा 2-3 हजार माणसं. बाकी का? तर आमचा धर्म तोच बरोबर आहे, आमचा धर्म. का? तर त्या डिग्रीवरून त्याला तेवढंच चांगलं दिसतंय. आणि आपल्याला त्या डिग्रीवर ठेवलं तर तिथून ते पसंत नाही पडणार. नाही, यात काही ठीक नाही, ही गोष्ट मला बरोबर वाटते. म्हणजे आपला व्ह्यू पॉईंट वेगळा आहे, इतरांचा व्ह्यू पॉईंट वेगळा आहे. बघा, कॉलेज असतं ना, त्या फर्स्ट स्टँडर्डपासून PhD पर्यंत किती सगळ्या डिव्हिजन्स असतात. म्हणजे ती डेव्हलपमेंट आहे. एका डिव्हिजनमध्ये, एका स्टँडर्डमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना नाही बसवू शकत. होय. ज्यांची जेवढी कपॅसिटी आहे तेवढे फर्स्ट स्टँडर्डमध्ये येतील, पास होऊन सेकंडरीमध्ये येतील, 8वीतला मग 9वीत जाईल, कॉलेजमधला सेकंड इयरमध्ये जाईल, PhDवाला त्यातल्या पुढच्या वर्षात. कारण ही डेव्हलपमेंट आहे. एकाच धोरणात, एकाच स्टँडर्डमध्ये सगळ्यांना बसवायला जाल तर मग डिस्टर्ब होईल. भिन्नता म्हणूनच राखली आहे. कोणी गुरु आहेत, कोणी चर्चमध्ये पादरी आहेत, फादर म्हणतात ना. हे म्हणजे वेगवेगळे टीचर्स आहेत, वेगवेगळा सिलेबस आहेत, वेगवेगळ्या ग्रुपचे वेगवेगळे स्टुडंट्स असायला हवेत. सगळ्यांसाठी वेगवेगळेच असणार आहेत. समजतंय आता तुम्हाला? होय. 84 लाख योनीनंतरच मानवजन्म येतो. ॲक्च्युली काय आहे की 14 लाख कमी केलेत तरी मानवजन्म आल्यानंतर 84 लाख योनी तो फिरतो. पण एकदा का मानवजन्म मिळाला की नंतर काही गुन्हा केला की जनावरगतीत जाईल, पुन्हा मनुष्यात येईल, किंवा मग देवगतीत जाईल, किंवा नरकगतीत जाईल, पुन्हा मनुष्यात येईल. कधी मनुष्यात डेव्हलप होत वरती मग चढत जातो. 14 लाख लेयर्स. दादाजींचे विचार समजून घ्यायला वरचे 50,000 लेयर्स असलेले ते विचार ऐकण्यासाठी राजी आहेत, समजू शकतात. आणि 10-15 लेयर्सवाले ज्ञानाची प्राप्ती करतील. अशी ही दुनिया आहे.
देवी देवता अगणित आहेत, पण सर्वांचीच पूजा आवश्यक नाही. आपले आईवडील ज्यांची भक्ती करवतात त्यांची भक्ती करा. बाकी साऱ्या देवी देवतांना पूजायचं नाही आहे. बघा, खरं तर पूजायचं कोणाला आहे? ज्यांना आत्मज्ञान झालं आहे त्यांना पूजा. कृष्ण भगवान आहे, महावीर भगवान आहे, शिव भगवान, ते ज्ञानी आहेत, त्यांची पूजा करा. आणि शासन देवी देवता मदत करतात, त्यांची पूजा करण्याची गरज नाही. पण तरी करत असाल तर करा. ते आपलं लक्ष सांसारिक लोकांचं मत विचारा. अंबा माताजी आहेत, पद्मावती माताजी आहेत. सांसारिक गोष्टी नाही मागायच्या, मला मोक्ष मिळू द्या, ज्ञानी भेटू दे, आत्मज्ञान मिळो, कृपा करा. कारण ते लोक मोक्षमार्गावर सहाय्य करणारी देवी देवता असे आहेत. बाकी सारे देवी देवता मोक्षासाठी नाही येते, तर पुण्याचा हिशोब भोगायलाच देवगतीत जात असतात. पुण्य पूर्ण उपभोगून मग मनुष्यात येतात. समजते आता तुम्हाला? विनीता रायसेनहून, पूज्यश्री, ज्ञान घेतल्यानंतर कर्मबंधन होते का? हो, 5 आज्ञांमध्ये राहिलात तर कर्मबंधन होणार नाही. दादाजींच्या ज्ञानविधीत 2 पार्ट्स आहेत. एका तासात आत्मज्ञान प्राप्त होतं, दुसऱ्या तासात आत्मज्ञानात राहून व्यवहार कसा पूर्ण करायचा त्यासाठीच्या 5 आज्ञा समजावतात. त्या 5 आज्ञांमध्ये राहणं आवश्यक आहे. आज्ञा म्हणजे काही नियम नाही, क्रिया नाही, पण जागृती आहे, समज आहे. अज्ञानात राहून व्यवहार पूर्ण करत होतात, आता ज्ञानात राहून पूर्ण करायचं आहे. मग ज्ञानात राहाल तर कर्मबंधन जय होणार नाही. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. उर्मिलेश खरे, पूज्यश्री, जय सच्चिदानंद. बोला. सन 2013 मध्ये मी जबलपूरमध्ये आपल्याकडून ज्ञान घेतलं होतं. त्यानंतर मी दादाजींची आध्यात्मिक पुस्तकं वाचली. त्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की दादाजींनी एकदा एक प्रार्थना करायला सांगितली की ज्ञानी पुरुषांसमोर जाऊन हे सांगा, हे ज्ञानी पुरुष महाराजजी, आपण आम्हाला सर्व काही द्यावे, भगवानांची कृपाही मिळवून द्यावी. आणि दुसरं त्याने सांगितलं की हे ज्ञानी पुरुष महाराजजी, आपण आमची सारी दुःख घ्या आणि सुख द्या. आता ह्यात माझा एक प्रश्न आहे की म्हणजे ते असे की जीवनात जी काही संकट येतात त्यावर मात करण्याविषयी दादाजींनी म्हटलं आहे की आपल्या हृदयात स्थित शुद्धात्मा भगवान जो आहे त्याच्याकडून उमज प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करायला हवी. आता ती प्रार्थना कशी करायची? शुद्धात्म्याच्या रूपात बसून की अशीच? आता कसं आहे की आपल्याला तर दादा भगवान मिळालेले आहेत, त्यांना अजून ते मिळालेले नाही, त्यांच्यासाठी ते बरोबर आहे. बघा, दादा भगवान त्यांना स्मरून बघा, ही फाईल आहे, समभावाने निकाल करून शक्ती द्यावी, झालं पुरं. कारण आपल्याला डायरेक्ट मिळालेत भगवान, दादा भगवान. आणि दादा भगवानांना पोहोचेल, प्रार्थना केली तर पोहोचेल, आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शक्तीमुळे आपले व्यवहारही आपण पूर्ण करू शकू. म्हणजे माझ्या जीवनात समस्या एवढ्या जास्त आहेत की काहीच समजत नाही मी काय करावे, म्हणून ही उमज याविषयी मी विचारले. हो, म्हणूनच शक्ती मागायची. दादा भगवान, हे संकट म्हणजे फाईल आली आहे, समभावाने निकाल करेन अशी मला शक्ती द्या. कारण काही समस्या घरात एवढ्या प्रबळ आहेत की त्यामुळे मी ज्ञानमार्गावर पुढे नाही जाऊ शकत. हे चुकीचं आहे. संकट आपल्याला ज्ञानमार्गावर कधीच थांबवू शकत नाहीत. आपल्याला दोषी दिसतात म्हणून आपण थांबतो. या माणसाने मला एक प्रॉब्लेम केला, या माणसाने मला हा प्रॉब्लेम, दुसऱ्यांना दोषी पाहाल तर तो तुम्हाला नडेल. ठीक आहे, आपण समजून घ्यायचं की माझ्या हिशोबा एवढे माझ्या वाट्याला आलाय, कोणाचाही दोष नाहीये. आणि तुम्ही उर्मिलेशला सांगायचं, उर्मिलेश जमा कर, हा आपलाच हिशोब आलाय, कोणाचाही दोष नाही. म्हणजे उर्मिलेश तर साऱ्या समस्या या उर्मिलेशला येत आहेत, तुम्हाला नाही. तुम्ही शुद्धात्मा झालात. मग जागृती राखायची की उर्मिलेशला आल्यात, उर्मिलेशचं आपण सांत्वन करायचं की बघ, मी तुझ्या बरोबरच आहे, दादा भगवान आपल्या बरोबर आहेत, हे संयोग आहेत, हेही दूर जातील, समभाव आपण राखायचा, म्हणजे शक्ती खूप राहील. ठीक. ज्ञानाने आता उपाय करा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.